भोसले आज फ्रेंड बडिगेट कोल्हापूर आमची ही ट्रॅव्हल पॉईंट बरोबरची तिसरी ट्रिप आहे आणि थ्री सिस्टर्ससाठी आम्ही 1.5 वर्ष झालं प्रयत्न करत होतो, पण इकडे कोणीही प्रयत्न केला नाही. हा धाडसी प्रयत्न ट्रॅव्हल्स पॉईंट केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला घरच्याप्रमाणे ट्रीट केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यामुळे पुन्हा सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर ट्रिप करू इच्छितो. त्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो. ठिकाणातून वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळतात. माझी ही तशी 5वी का 6वी ट्रिप असेल, परंतु ट्रॅव्हल पॉईंट बरोबर ही पहिलीच ट्रिप आहे माझी. आणि फक्त मला यातले 2च लोक माझ्या बरोबरचे होते, बाकी सगळे नवीन होते. पण नवीन आहेत असं कधीच वाटलं नाही. आणि राजू यांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. चांगल्या प्रकारच्या प्रेक्षणीय स्थळं की जी आम्ही फक्त लहानपणी भूगोलाच्या आणि इतिहासाच्या पुस्तकात वाचली. आम्हाला वाटलं पण नाही की आपल्याला हे कधीतरी बघायला मिळेल. ते त्यांच्यामुळे बघायला मिळालं. त्याच्याबद्दल व्हेरी व्हेरी थँक्स. आणि परत जर संधी मिळाली तर आम्ही परत नक्की येणार, एवढं नक्की. आवाज जाईल गावात. ट्रॅव्हल पॉइंट तर्फे ही पहिलीच ट्रिप श्री बोराटे साहेब आणि गोलब साहेब यांचे आंदोलन हनुमानला गेल्यानंतर ओळख झाली होती. त्यांनी मला निरोप पाठवला मेसेज की असं आम्ही ह्याला चालू ट्रिपला, तुम्ही येताय का? तर मी विचार केला, तर बघितला आणि नंतर प्रोग्राम आणि मी लगेच त्याच दिवशी लगेच तुम्हाला बुकिंग हे करण्यासाठी सांगितलं. तर छान ट्रिप झाली, सुंदर झाली. मी मुंबईवरून एकटाच असल्यामुळे तरी पण मी आनंदानं एकदम त्या ग्रुपमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सामील होऊन तुमच्या सगळ्या त्या सहकार्यानं आमचा हे ट्रिप छान झाली. कोणत्याही प्रकारची राहण्याची, खाण्याची किंवा फिरण्याची काही तक्रार न झाली. अशीच आपली सेवा अशी चालू राहू दे. आम्ही पण तुमच्यासाठी अशा ट्रिपसाठी सहकार्य करू किंवा आणखीन लोकांना तुमच्या ट्रिपबद्दल माहिती सांगू. एवढे बोलून धन्यवाद. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. मी हनुमंत जाधव, रिटायर्ड पोलीस आहे, सांगली. तर ह्या ट्रिप बद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे. या ट्रिपचं नियोजन तुम्ही केलं, परंतु यांचं सजेशन आम्हाला आष्टेच्या काकांनी दिलं. म्हणजे मेहुणे आहेत, बहीण आहे, त्यांच्या समवेत मी माझे सहकारी विश्वास वाघ यांनाही घेतलं. आणि या ज्या ट्रिपचा जे मनमुराद असा आस्वाद आम्ही घेतलेला आहे. मी एवढी छान नियोजन केलेलं होतं की ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी अगदी अप टू डेट मध्ये तिथं सर्व लॉजची म्हणा, जेवणाची म्हणा, कुठेही काही कमतरता भासली नाही आम्हाला. आणि अशी सुंदर ट्रिप. सर्वात महत्वाचं, आमचे काकांची थोडी तब्येत बिघडली, नाहीतर या सर्व टीम मध्ये एकाही लेडीज असो या जेंट्स असो यांची कुणाची तब्येत बिघडणे खाण्यामुळं किंवा या क्लायमेटमुळं सर्व सुखर असा प्रवास झाला. आमचे जे 2 गाडींचे 2 सारथी होते, ड्रायव्हर होते, त्यांनी पण खूप छान सुंदर अशी गाडी एवढ्या सिच्युएशन मध्ये सुंदर आम्हाला हे करून दिलेलं आहे. तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. दुसरी गोष्ट फार महत्वाची, हे जीवन सुंदर आहे आणि आनंदात जगा, हे सर्वांना माझी एक विनंती आहे. श्रीकांत झा, अष्टावून आलोय. माझ्याबरोबर माझे मिसेस आणि माझे मित्र हनुमंत जाधव, विश्वास वाघ, जगन्नाथ मस्के हे त्यांच्या कुटुंबाबरोबर या सहलीत सामील झालेले आहेत. राजू ननारोंची ओळख माझी पूर्वीपासून होती आणि ते टूर अरेंज करतात हे मला माहित होतं. मी त्यांना विचारलं की बाबा माझं वय 75 आहे, मला हे जमेल का? तर ते म्हणले काही काळजी करू नका, मी आहे म्हणजे काही काळजी करायचं काम नाही. आणि अगदी त्याप्रमाणे अतिशय उत्तम व्यवस्था तिने आमची केली. अगदी लहान मुलासारखी काळजी घ्यावी तशी आमची काळजी त्यांनी घेतली आणि टूर ही सफल गेली. राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळ्याची व्यवस्था होती. आम्ही वारंवार प्रश्न रिपीट केले तरी सुद्धा कोणावरही न रागवता, कोणावरही न चिडता त्यांनी सगळ्यांच्या मनाचं समाधान केलं. त्यांच्याबरोबर टूर ट्रिप करायचा आणखी योग यावा आणि आणखी लोकांनी सांगावा आणि आम्ही लोकांना सांगू की बाबा ट्रिप करायची असेल तर राजू बरोबर करावी.